सुखदुःखाने भरलेला संसार आहे. किती लोभस वाटणारा हा संसार, पण दर दिवशी किती करुण कहाण्यांना जन्म देतो हा संसार. विचार केला तर सुखीत संसार आहे, नाहीतर अगदी भयंकर रूपाने बरवटलेला अथांग सागर आहे. आमचं मोठं कुटुंब, 5 भाऊ 3 बहिणी. सर्वात मोठ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी मोठ्या होत्या. माझा जन्म झाला तेव्हा दोन्ही बहिणींचे लग्न झालेले होते. त्या काळी म्हणे असंच व्हायचं. आईचे आणि लेकीचं कधी सोबत बाळंतपणही होत असे. तरी आई म्हणे मी माझ्या मुलींचे विवाह 12 वर्षानंतर केले. बाकीच्या लोकांनी तर 5-7 वर्षातच विवाह केले. इतक्या लहान वयात विवाह करून आई-बाबांना आपल्या जबाबदारीतून मुक्तता मिळायची. परंतु इतक्या लहान वयात आई-बाबाला सोडून जाणे तारा दिदीला कठीण झाले होते. या संसारातून तिने खूप कष्टाने वाटचाल केलेली. दिदीचे संपूर्ण लक्ष खेळण्या बागडण्यात असायचे. तशा वेळी विवाह योग्य नसायचा. शिक्षण ही नावालाच झालेली. अशा परिस्थितीत ती लहानगी तारा दिदी आई-बाबास पत्र लिहिते. ती माझी मोठी दिदी होती. या पत्रात मजकूर थोडक्यात लिहिते. आई, मी तुझी लाडकी लेक होती ना, मग मला असे का ग तू दूर केलंस? मला तुम्हा सर्वांना खूप खूप आठवण येते. बाबांची, दादांची, आजी आजोबांची, आपल्या घराची, गावाची, जिथे मी लहानाची मोठी झाले, माझ्या जिवलग मैत्रिणींची, माझ्या शाळेची, मला प्रत्येक वस्तूची आठवण येते. मी सासरी येताना वळून बघितलं होतं. साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गुलाबानेही आपली मान खाली टाकली होती, जणू मला मोठ्या मनाने निरोप देत आहे. माझं घर म्हणत होतं की आजवर हे घर आज माझ्यासाठी परके झाले आहे आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येऊन वसले. ही कसली गाई रीत परंपरा? या हिंदू संस्कृतीचे नियम, हे नियम मुलींसाठीच का आहेत? हा नियम मुलींना का लागू होत नाही? मुलांना का लागू होत नाही? त्यांना आपलं हक्काचं घर का नाही सोडावं लागत? आम्ही काय वस्तू किंवा जनावर आहोत? आम्हा मुलींनाच सासरला येऊन संसार करावा लागत असतो. सारं सहन करून दिवस काढावे लागत असतात. असे कोणते पाप आमच्या हातून घडत असते? वरून आई, तुझी शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे. आई, मी तुझी लाडाची लेक ना? मग तू की कन्यादान केलंय माझं? मी काय गाय आहे की प्राणी आहे? मला का तू दान समजून दिले आहे? किती करून विचारणा केली होती तारा दिदीने. आपल्या पत्रात पुन्हा लिहिते दिदी. नाही आई, तुला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण हे कन्यादान नको वाटते ग मला. तुझ्या रक्तामासाची मी तुझी लेक अशी दानान देणे योग्य आहे का? काय उत्तर देणार आई? अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काय होते तिच्या हातात? माझ्या तारा दिदीचे जीवन सतत विवंचनेत गेले. पतीच्या कमी पगारात भागत नाही म्हणून ताईने अनेक काम केले. विवाहानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले. शिवण कीर्तन करून आपल्या संसाराला हातभार लावला. नंतर इतर मुलींना स्वतः प्रशिक्षण देत गेली. सरकार मान्यता मिळून प्रशिक्षण केंद्र स्थापित केले. पती पत्नी एक दुसऱ्याचे पूरक असल्यामुळे त्यांना संसार व्यवस्थित व नीटनेटका दिसायचा. अथक मेहनत करून आपल्या संसाराला हातभार लावला. 3 मुलांचा सांभाळ करून जिल्ह्याच्या ठिकाणी छोटेखानी 3 रूमचं घर उभारले. मुलांना चांगलं शिक्षण दिले. मोठा मुलगा इंजिनियर झाला, दुसरा मुलगा डॉक्टर झाला, मुलगी MSc झाली. आता तारा दिदीचे सुखाचे दिवस आले होते. 4ही कडून लक्ष्मीची कृपा होती. आत्ताशी मोठा बंगला घेतला होता. संसार कसा दृष्ट लागण्यासारखा भरला होता. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे 4ही दिशेने येणारे जाणारे पाहुणे मित्रमंडळी सारखी वर्दळ चालूच असायची. अर्धरात्री, पहाटे, सकाळी कधी पण पाहुणे येत असत. तेव्हा तारा दिदी हसून स्वागत करायची. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम टिकून राहायचे. ताई मुळातच खूप सुंदर होती. तिच्या खुल्या स्वभावाने व समंजस्याने सर्व नातेवाईकांना दिदींवर विशेष लळा होता. ताईची कधीही कोणावर नाराजी नाही की रुसणे नाही. तब्येत जर दाखवायची असली तर पेन्शन आधी ताईकडे यायची. मुलगा डॉक्टर होण्याआधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचा विचारपूस राहायची व पेशंटसाठी ताई डबा करून पाठवायची. पुन्हा काही असलं नसलं तरी बघायची. तारा दिदीच्या सहनशीलतेला सर्वच मनापासून दाद द्यायचे. हे सर्व हाताळत असताना ती स्वतः कधी बिमार झाली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. तिला कॅन्सरसारख्या भयंकर रोगाने पीडित केले. डोक्यात तिला खूप यातना होऊ लागल्या. तेव्हा तऱ्हेतऱ्हेच्या टेस्ट केल्या.
हॉस्पिटलमध्ये निदान झालंय, कित्येक औषधी घेतल्या, डोळ्यात अश्रू येऊन सर्वांनी तारा दिदीची खूप सेवा केली. सारखे ऑपरेशन करून ती तारा दिदी गोंधळली होती. केमोथेरपी व अनेक तपासण्यांनी ती खूपच दुःखी व कमजोर झाली होती. अशातच ताईने मोठ्या मुलाचे आणि मुलीचे विवाह माझ्यासमोर करावं असा हट्ट धरला. मुलगा प्रकाश शिकून इरिगेशनमध्ये नोकरीला लागला होता. चांगले स्थळ पाहून सूनबाई रेणुका घरात आणले. रेणुका खूपच समजदार होती. सारी सासरची धुरा तिच्यावर येऊन पडली. जबाबदाऱ्या तिने सांभाळल्या. तिने माहेर समजून तारा दिदीशी औषध देण्यापासून सारा हसत केले. वर्षात नातू झाला. दिदी म्हणायची, मला नाही मरायचं इतक्यात. त्यावेळी ताईंची वय 44 होते. लगेच मुलगी प्रज्ञासाठी स्थळ बघून मोठ्या थाटामाटात तिचा विवाह केला. प्रज्ञा ही चांगल्या संस्कारी श्रीमंत घरी गेली. पण गोजिरीला दूर केल्याचं दिदीला अतिशय दुःख झालं होतं. मी दिदीची लाडकी बहीण होती. मला दिदीने भरभरून माया दिली होती. मी लहानपणापासून दिदीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत 1 महिना राहायची. विवाहानंतर ही सारखं येणे जाणे असायचे. त्यानंतर दिदीचे स्वास्थ्य बिघडले तेव्हा ताईला सोडून जाणे फार जीवावर यायचे. तरी पण जावं लागत असे. दिदी मला माझ्या सासरवरून लगेच बोलून घ्यायची. आम्ही दोघी बहिणी खूप गोष्टी करायचो. ती जरी माझ्यापेक्षा 14 वर्षाने मोठी होती तरी मला ती माझी मैत्रीण वाटायची. आपलं पूर्ण मनातलं मला सांगायची. दिदीला आणि मलाही खूप मोकळं वाटायचं. तिचे अनेक ऑपरेशन झाले तेव्हा ती मला बोलून घ्यायची. हॉस्पिटलमध्ये मी सोबत असायची. दिदीच्या वेदना पाहून माझ्या डोळ्यात नुसत्या धारा असायच्या. पण दिदीसमोर मी कधीच रडले नाही. नियतीचा कसा हा खेळ होता बघा. ज्या दिदीने कधीच कोणाला दुखवलं नाही, छळलं नाही, रागवलं नाही, इतक्या वेदनाही का द्याव्यात? कधी कोणतेच व्यसन केले नाही की कधी सुपारी देखील खाल्ली नाही. शुद्ध शाकाहारी अन्नाचे सेवन करायची. असं का बरं? अवस्था झाली असेल माझ्या दिदीची. ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी, साऱ्यांचे हित, सर्वांचे प्रेम करणारे, दिनरात्र संसार वाहून घेणारी अशी माझी तारा दिदी. तारा दिदी माझ्याजवळ बसून मला म्हणायची, मीना, मला एवढ्यात नाही ग मरायचं. माझ्या हातून कोणतं पाप झालं असेल? मला ही सजा का देतो आहे देव? मी दिदीला धीर देऊन समजत असे. मला माझ्या हृदयात सारखी कालवाकालव होत असे. मी कोणत्या शब्दात दिदीचं सांत्वन घालू आता? दिदी पुन्हाच बोलू लागायची. शून्यात बघत ताई म्हणाली, मला माझ्या संसारात खूप काही करायचं आहे. किती इच्छा आकांक्षांचा गळा घोटत आहे मी. आताशी मी त्या सर्व इच्छा पूर्ण करणार होते, परंतु माझ्याकडे वेळच उरलेला नाही. मी माझ्या मुलांसाठी काहीच केले नाही. माझा जीव की प्राण माझी गोजिरी सासरला गेली. तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल? ती म्हणत असेल की माझ्याकडे आईच मुळीच लक्ष नाहीये. तिला पहिलं बाळ होणार आहे आणि मी बघ आपले स्वास्थ्य जपती आहे. मी या जगात नसेल तेव्हा माझ्या गोजिरीला कोण लक्ष देईल ग? मला म्हणाली, तू देशील ना मीना तिच्याकडे लक्ष? मी बोलायच्या आधीच प्रश्नपंक्ती फार लांब असते ग. तुला कुठे जाऊ देणार तुझ्या सासरची लोक, नाही का? डोळ्यातले अश्रू आवरेना म्हणून मी काही बहाणा करून बाथरूममध्ये जाऊन अश्रूंना वाट मोकळी करून पुन्हा ताईजवळ येऊन बसले. तारा दिदी क्षणोक्षणी मरत होती. ती अदृश्य प्रकृतीला मनोमनी हात जोडले व प्रार्थना केला, नको परीक्षा घेऊ माझ्या दिदीची. तिच्या वेदना कमी कर, नाहीतर पटकन अनंतात विलीन होऊ दे. नाही बघू शकत मी ताईच्या तळमळ. अपराधी असल्यासारखं वाटते मला. माझं जगणं माझ्या हाती काहीच नाही. मी नाही करू शकत दिदीचे दुःख दूर. तिला शक्ती दे सहन करण्याची, तिला रस्ता दाखव जगण्याचा. मी आतून ढासळलेली होती. मी ताईचे मनोबल वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केला. तसे घरी सारेच दिदीला धीर देत होते, पण दिदीचे दुःख काही केल्या कमी होईना. मी आपल्या सासरी आले. तिथे मला सतत दिदीच दिसायची. काही दिवसानंतर मला स्वप्न पडलं होतं. तारा दिदी स्वप्नात माझ्या घरी आली आहे. मी झोपेतून उठून खाली हॉलमध्ये आले. उल्हासून म्हणाले, दिदी आली ना? कुठे आहे माझी ताई? तेव्हा माझे कमलनयन मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते. सासूबाई पण जवळ उभी होती. माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणीच देईना. मी परत विचारले असता माझे पती माझ्याकडे सारखे बघत उभे राहिले. त्यांच्या तोंडातून ब्र शब्दही निघेना. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुझी दिदी गेली ग. मी म्हणाले, आत्ताच तर आली, आल्या आल्या लगेच कशी गेली?
माझी सासूबाई जवळ आली व येऊन माझे दोन्ही हात धरले. अगं मीना, तुझ्या तारा दिदीचा स्वर्गवास झालेला आहे. आत्ताच फोनवर ही बातमी कळली. मी इथेच होते. माझे काही वेळ भानच हरपले होते. सुन्न होऊन जागेवर बसले. खरी स्थिती समजायला वेळ लागला नाही. या भरल्या संसारात माझा जिवलग आधार क्षितिजा पार गेला होता. तितक्या दुरून दिदी मला पहाटेला भेटायला आली होती. मनातच विचार करू लागले, जिथे प्रेम आहे तिथे अस्तित्व आहे. संसार हे स्वप्न आहे. मला भेटायला अवश्य आली होती माझी दिदी. माझी दिदी खूपच दयाळू होती. तिला माझ्या प्रेमाची जाणीव होती. म्हणून तर ती मला शेवटची भेटायला आली होती. मी निरभ्र आकाशाकडे बघितले. सूर्य निघाला नव्हता. मला एक तारा निखळताना दिसला. स्वच्छ, सुंदर, क्रांतिमय प्रभा घेऊन विधुरलेप्रमाणे तो माझ्या सर्वांगात रुजला होता. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब